श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरूचरणी मनोभावे नमन करते. तसेच तुम्हा सर्व श्रोत्यांना मनःपूर्वक वंदन करते. आज आपण तुकारामांचा अभंग, हल्ली काय आहे, तुकाराम गाथेच्या परीक्षा असतात आपल्या इथं मंडळाकडून, आणि त्या परीक्षांसाठी मार्गदर्शन या दृष्टीने तुकाराम अभंग हे मला घ्यायला सांगितलेले आहेत आणि आधी पण आपण घेतले आहेत. तर प्रश्नपत्रिका चौथी त्याच्यामध्ये सुरुवात केली, तिथून मी पहिल्या अभंगापासून, पहिल्या प्रश्नापासून, आणि आज आपल्याला चौथा प्रश्न जो आहे त्याच्यावरचे अभंग आपण बघणार आहोत. तर आता इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रश्न असा आहे की मोक्ष आणि गर्भवास यातली कोणती गोष्ट तुकोबांना प्रिय आहे, की मोक्ष किंवा गर्भवास. आता त्याच्यासाठी दोन अभंग, आपण त्या उत्तरासाठी दोन अभंगाचं एक बघणार आहोत चिंतन. पहिला अभंग आहे आपल्याला सगळ्यांना माहिती, पण अभंग माहीत असतो, पण नक्की त्याच्यातला मतीचा अर्थ, गुढार्थ काय असेल हे लक्षात येत नाही. कारण 4 ओळीचा अभंग आणि त्याच्यावर 4 ओळीचं तिथे ते काय असतं, त्याचं निरूपण असतं. तेवढ्या ह्याच्यातून उत्तर लिहायला कळत नाही आणि तो अभंग कसा विस्तार करावा हे पण आपल्या सगळ्यांना पण काय आहे ते लक्षात येतं. आणि कारण तुकारामांचे अभंग सगळे इतके सुंदर आहेत ना, दिसायला आपल्याला सोपे वाटतात, पण जसं जसं तो अर्थ उलगडत जातो ना, तसं वाटतं काय केवढं धन त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तर हा अभंग आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. हा नेहमी म्हटला जातो, पण त्याच्यातून आपल्याला म्हणजे तुकाराम महाराज काय सांगतायत की मोक्ष श्रेष्ठ का गर्भवास. आता वास्तविक काय आहे की पुन्हा पुन्हा गर्भवास नको. प्रत्येक संत, प्रत्येक शास्त्रामध्ये आपल्याला हे सांगतात, कारण गर्भवासामध्ये समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेले की किती यातना आहेत, इतकं सविस्तर वर्णन आहे, आणि ते ऐकलं नुसतं तरी असं अंगावर काटा येतो, आणि ते प्रत्यक्ष जन्मोजन्मी भोगायला लागते प्रत्येकाला आणि अनेक योनीमध्ये. आणि इथे काय म्हणतात ते की गर्भवास सुखे, गर्भवास आला तरी चालेल, म्हणजे याच्यातून आपल्याला भक्तीचं वैभव दाखवतायत. मग काय म्हणतायत की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. म्हणजे मोक्षापेक्षा इथे त्याचं उत्तर की गर्भवास आला तरी चालेल, असं याचं उत्तर आहे. कारण का, तुकाराम महाराज इथे पांडुरंगाला काय म्हणतात, हेची दान देगा देगा, तू आम्हाला कुठलं दान दे. तर त्या दानाची मागणी केलेली आहे इथे. आता वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती की दान देणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. सतत काय आहे असं म्हटलेलं आहे की सतत हाताला देण्याची सवय ठेवावी. पूर्वीच्या काळी असं होतं ना की सणावाराला सगळ्याला काय आहे, आपल्या घरच्या मोलकरणीला ताट वाढून दिलं जात असे, सणावाराला तिला साडी चोळी सगळं दिलं जात असे. कारण काय आहे, तसं आपण करतो तसंच काय आहे, ती त्याच्यामध्ये संकुचितपणा जो आहे तो सगळा कमी होतो देण्याने. आणि म्हणून नाहीतर काय होतं, संकुचित वृत्ती राहते, सारखं नाही माझं आहे माझं आहे, आणि त्या संकुचित वृत्तीमुळेच त्यालाच काय म्हटले, जीवभाव, जीवभाव धरून बसतो की हे माझं आहे. पण तेच काय झालं, देण्याची सवय राहिली ना की माझेपणातून काय होतं, खूप असा हळूहळू मोकळा व्हायला लागतो.
आणि त्यालाच म्हणतात की अशी व्यापकता याला लागते. हं? कारण आता आपण काय असतं की दिलं दिलं की त्याच्यावर माझेपणाचा हक्क जातो ना. आता त्याला त्याचं झालं ते, म्हणून काय करतात, कन्यादान करतात आपल्याकडे. हं? कन्यादानामध्ये काय, कन्या आता तिला अर्पण केली, दान केलं तिचं, आता तिच्यावरचा काय झाला, माझा हक्क गेला. तसं प्रत्येक वस्तू काही पण दिलं की त्याच्यावरचं जे माझं ममत्व असतं ते काय होतं, सुटतं. आणि ते आता त्याचं झालं, म्हणजे आता मी त्याच्यापासून मोकळा झालो, त्या माझेपणापासून. हं? म्हणून अशी ही माझेपणाची जी भावना आहे ना, ती ह्या दानातून काय होते, ही खूप अशी मोकळी व्हायला लागते. आणि आता आपण बघतो अधिक महिना येतोय, अधिक महिन्यामध्ये किती दानाचं महत्व आहे. संक्रांतीला, अनेक पर्वाला, ग्रहणकाळी, त्यावेळेस दानाचं खूप महत्व सांगितलेलं आहे. त्याच्या मागे ही सगळी काय आहे, भूमिका अशी आहे की का द्यायचं, की वास्तविक हे सगळं आपल्याला जे मिळालेलं आहे ते त्यानेच दिलेलं आहे, त्याचंच आहे. पण मी काय केलंय, भ्रमामुळे म्हणते नाही माझं आहे, मी हे केलं, माझं आहे. आणि अगदी म्हणतो ना की म्हणून हे सगळे काय, त्याच्यातून हे सगळं द्वंद्व म्हणजे कलह निर्माण होतात. जेवढी माझेपणा, माझी जेवढी आसक्ती, हं, मुलांवर, वस्तूंवर, व्यक्तींवर, नातेवाईकांवर, घरावर, संपत्तीवर, त्याच्यातून काय होतात, हे सगळे नको तेवढे काय होतात, कलह निर्माण होतात. काल मी ह्याच्यात हे ऐकलं होतं युट्यूबवर, आशा भोसलेचं सगळं जीवनपट सांगितला होता. अगदी तिच्या युट्यूब आहे, तिच्या जसं 16व्या वर्षा लहानपणापासून म्हणजे असं सगळं, की किती सगळं म्हणजे एवढा सगळा पैसा वगैरे सगळं असून म्हणे की आता शेवट त्याच्यात तिला कोर्ट कचेऱ्या पैशासाठी, इस्टेटीसाठी, आणि हे आपण सगळीचकडे बघतो. म्हणजे पण एक उदाहरण आहे की त्याच्यासाठी इतकं सगळे काय आहे, कलह होत असतात. आणि म्हणून ह्या सगळ्यातून बाहेर पडावं म्हणून संतांनी किंवा आपल्या शास्त्रांनी, आपल्या संस्कृतीने दानाची ही काय केली, खूप मोठी आपल्या मनामध्ये एक सगळं संकुचितपणा जावा, त्याच्यासाठी दानाला अत्यंत महत्व दिलेले. मग त्याच्यामध्ये अन्नदानाचं जास्त श्रेष्ठ आहे. अन्नदान आहे, विद्यादान आहे, आणखी किती किती प्रकारचं सांगितलेले, पण तुम्ही देत राहा. आणि त्याच्यामुळे हे जे सगळं एवढ्या कोशात अडकून राहतो ना, त्याच्यातून तो बाहेर पडतो. पण आता आपण हे आता बघितलं की व्यवहारामध्ये हं, अशा प्रकारे दान देण्यासाठी काय केलेलं आहे, माणसाला प्रवृत्त केलेलं आहे शास्त्राने सांगून. पुष्कळ, आणि आपण बघतो तीर्थक्षेत्राला सुद्धा काय आहे, दान करायचं असतं. अगदी एवढंच काय की आपण कुठल्याही देवळात गेलो तरी असं म्हणतात, पूर्वीच्या वेळी आई आमची सांगायची की तांदूळ घेऊन जायचे घरातून आणि तिथे तांदूळ ठेवायचे. आणि त्यावेळेस एवढी काही परिस्थिती नसायची ना, एक पैसा टाकायचा, काहीतरी पण देवाच्या तिथे ठेवायचं. तसं नुसतं काय दर्शन करून जायचं नाही, ही काय सवय लावली जाते. आणि त्याच्यामुळे त्यातून म्हणजे, आणि हे काय असते कल्पना की तुम्हाला तीर्थक्षेत्री दान केल्याने काय होईल, तर पुण्य मिळेल, ही भावना असते. हं? की पुष्कळ पुण्य मिळतं. ज्या अमुक अमुक पर्व असतात त्या पर्वाच्या वेळेस दान केल्याने इतकं अगणित पुण्य मिळतं. तसं म्हणतात ग्रहणाच्या वेळेस तुम्ही जेवढं नामस्मरण कराल त्याचं अगणित पुण्य, पटीने पुण्य मिळत असतं. आणि दान करत आता दानाचं पण तसं अक्षय तृतीयेला पण अगणित त्याचं पुण्य मिळतं. अशी ही व्यवहारातली कल्पना आहे. आणि तेच इथे तुकाराम महाराज काय म्हणतात की हेती दान देवा देवा, तुझा विसर न व्हावा. म्हणजे इथे थोडी वेगळ्या पद्धतीने काय करतात, ते दानाची कल्पना मांडलेली आहे की कुठलं तू दान मला दे. भगवंताला म्हणतात ते की तू मला दान दे, कुठलं, तर तुझं विस्मरण होऊ देऊ नको. म्हणजे व्यवहारात आपण दान कशासाठी द्यायचं, की ते सगळं माझं नाहीये ते विसरून जायचंय. आणि इकडे काय मग देवाकडून दान काय मागायचंय, की तुझा विसर होऊ देऊ नको. कारण माझी जी मालकीच आहे
ते सगळं माझ्या मनातून सुटू दे आणि तुझा तिथे काय राहू दे, की हे सगळं माझं माझं हे स्मरण आहे ते जाऊन तुझं स्मरण तिथे मला काय होऊ दे, अखंड राहू दे. हं? म्हणून अशा प्रकारे काय सांगतात ते, की हे वेगळं दान मागतात इथे, की तुझा कधी विसर होऊ देऊ नको. आता वास्तविक असं म्हटलेलं आहे तुकाराम अरे ज्ञानेश्वर महाराजांनी, की भगवंताचं स्मरण यालाच काय म्हटलेले पुण्य. पुण्य आणि पापाची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी अशा पद्धतीने सांगितलेली आहे. आणि भगवंताचं विस्मरण ते पाप म्हटलेलं आहे. म्हणजे खरं पुण्य कुठलं, की भगवंताचं अखंड स्मरण. आणि म्हणून इथे सांगतात की तेच तू भगवंता मला दान दे, की तुझं काय आहे कधीही विस्मरण होऊ देऊ नको. आता त्याच्यामध्ये की खूप मोठं मर्म साठवलेलं आहे याच्यामध्ये, की विस्मरण नको. आता स्मरण करायला काही लागतं का? म्हणून सांगतात की नामस्मरण करा, खाता पिता उठता बसता नामस्मरण करा. काहीच लागत नाही त्याला. तुमचा वेळ पण नाही का, तुम्हाला काही कष्ट नाही, त्रास नाही, त्याच्यामध्ये काहीच करायचं नाहीये. नुसतं काय मग कितीतरी बोलता तुम्ही, त्याच्याऐवजी काय करा, त्याचं नाम फक्त म्हणत राहा आणि सगळं करत राहा. बघा किती सुंदर काम होईल. कारण काय होतं, की भगवंताचं नाम आहे, तो कसा आहे, अत्यंत शुद्ध आहे. पांडुरंग म्हणा, आता पांडुरंग काय आहे नाव, पण सगळे म्हणजे परमात्मा जो म्हणतोय तो अत्यंत शुद्ध आहे. आणि त्याचं जर स्मरण इथे का सांगतात सतत ठेवायला, की त्याचं स्मरण राहिल्याने माझ्या मनामध्ये शुद्धता व्हायला लागते. इतकं मोठं काय आपल्याला याच्यामधून ते असं असं आपल्या म्हणतो की आपल्या अशा जोडीमध्ये असं इतकं सगळं घालायला दान बघतायत तुकाराम महाराज, की नुसतं स्मरण करा तर तुम्हाला काय काय होईल का ते पण समजून घेतलं पाहिजे, की सतत का स्मरण करायचं. हा, त्याला काही पैसे लागत नाही, त्याला काहीच कष्ट काहीच लागत नाही. आणि एवढं करून काय शुद्धता माझ्या मनाची होते. कारण का, वास्तविक माझ्या किंवा तुमच्या सगळ्यांच्या आपल्या इथेच तो भगवंत आहे. पण कुठे कळतोय, कळत नाहीये. कारण का, की या मनामध्ये इतके रागद्वेष भरले, विकार भरले, काम क्रोध भरले, त्याने ते मलिन झालेलं आहे. आणि म्हणून ते काय झालं, हा परमात्मा झाकला गेला. आणि ते काढायला पाहिजे ना. तो काढला की तत्क्षणी काय आहे, तिथे तो आहे. आणि तो आहे म्हणजे तो कसा आहे, शुद्ध आहे, आनंद स्वरूप आहे. आणि जसं जसं हे माझे रागद्वेष कमी होतील ना, तसं मला खूप आनंद प्रसन्नता वाटायला लागते. म्हणजे बाहेर कशी अवतीभवती कशी परिस्थिती असू दे, पण मनाला काय आहे, प्रसन्नता अनुभवाला येते. एवढं या काय त्या स्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. नाहीतर काय होतं, की इतका जवळ असून तो किती लांब गेलाय, कुठे कुठे शोधायला जातात सगळेजण, किती किती कष्ट देणारे काय करतात, तीर्थयात्रा करतात की तिथे आहे तो. तिथे तर तो आहेच काय, तिथे त्याचं म्हणजे अस्तित्व शक्ती ती प्रकर्षाने असतेच. पण ती माझ्या इथे पण आहेच. आणि ती माझ्या इथली कशी प्रज्वलित होईल ते इथे सांगतात, की विसर नाही त्याचा पडला तर त्याचं अखंड स्मरण राहिलं तर होईल. आणि हे कसं तो माझ्या जवळ जवळ यायला लागेल, जशी माझं मन शुद्ध होईल. शुद्ध होत गेलं की त्याच्यामध्ये शुद्ध मनामध्ये हे कळायला लागतं बरं का. जेवढं आपलं प्रपंचाने ग्रस्त मन असतं ना, त्या प्रपंचाच्या विचारामध्ये हे माझे ते माझे, हे नाही झालं ते नाही झालं, असं करायचं होतं तसं करतो, आज हा असं म्हणाला काल तो तसं म्हणाला, चालू आहे. त्याच्यामुळे काय होतं, की अत्यंत ते मलिन. आणि हे नामस्मरणाने हळूहळू हे सगळे विचार कसे होतात, कमी होतात. आणि शुद्धता होते. शुद्धता झाली की हे जे आपण श्रवण आहे ना, अध्यात्माचं श्रवण म्हणतो आपण, की ग्रंथांचं श्रवण, संतांचं श्रवण, ते आतमध्ये कळायला लागतं, ते उलगडायला लागतं आणि ते आतमध्ये असं मुरायला लागतं. नाहीतर काय होतं, की ऐकतो पण इकडून निघून जातं.
तसंच समर्थ म्हणतात स्थलत्याग होता सवेती जाते. म्हणजे इथून उठून गेलं की काय आहे सगळं विसरून जातो. पण ते जर शुद्ध मन झालेलं असेल ना तर ते आतमध्ये इतकं असं घुमत राहतं. आणि मग असं की हो असं सांगितलंय म्हणजे असं तो माझ्या जवळ आहे. मग स्मरण केल्याने काय होईल तो त्याची माझी भेट होईल. आणि भेट होणं म्हणजे काय असं नुसतं दर्शन असं नाही. त्याची खरी भेट म्हणजे माझ्या आतमध्ये मला शांतता वाटायला लागेल. हं? त्याच्यानंतर असं समाधान वाटायला लागतं, प्रसन्नता वाटायला लागते. हं? आता पंढरपूरला रवींद्र पाठक जे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य आहेत त्यांनी 13 कोटी संकल्प केला होता रामनामाचा. 5 दिवस 18 ते 22 होतं. मी पण गेले होते तिथे. त्यावेळेस सगळे सज्जनगडचे भूषण स्वामी आले होते. त्यानंतर मंडळाचे योगेश बुवा त्यांची प्रवचनं होती सगळ्यांची. त्या लोकांनी इतकं सुंदर सांगितलं की असं हे स्मरण ते नुसतं स्मरण नाही ते कसं करायचं जपायचं आतमध्ये जपायचंय ते जपायचं म्हणजे सोडून नाही गेलं पाहिजे. जे आता आपण म्हणतो ना की जे ऐकलंय ते सुटलं नाही पाहिजे ते आतमध्ये साठवलं गेलं पाहिजे. तर काय होईल आतमध्ये बदल व्हायला लागतो. असं म्हणजे अद्भुत म्हणजे पहिलं बघितलं की एवढं 13 कोटी जप 5 दिवसामध्ये दिवसभर 4:30 पासून सगळे येत होते बरं. काकडा सुरू असायचा आणि मग 7:30ला जप सुरू. 2-2 तास असायचे. मग परत चहा नाश्ता परत 2 तास. कळायचं पण नाही की 2 तास कसे व्हायचे. नाहीतर आपल्याला बसवतं का घरी नाही. ती एक ऊर्जा ती शक्ती महाराजांची शक्ती असं तिथे काय होतं सगळं आपल्याला आणि पवित्र भूमी पंढरपूर पांडुरंगाचं अस्तित्व अशा सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे घरी आल्यावर ना दुसरं असं सुचतच नव्हतं. सारखा तो जप काय काम करतो तरी तो जप हे काय होतं तो जपला जातो आतमध्ये असे त्याच्या कारण दुसरे विचारच नाही. म्हणून ते म्हणे की किती सुंदर एक सगळी सोय केलेली होती. नुसतं तुम्हाला बसून जप करायचे. सगळं तयार मिळत होतं. घरात आपल्याला एवढा असं नाही मिळत की नाही. त्यामुळे व्यवधान अनेक असतात. आपलं मन पाहतं इकडे तिकडे दुसऱ्या विचारात. आणि अशा उपक्रमातून काय होतं की ती अशी ऊर्जा आपल्यामध्ये सगळी येते आणि त्याची एक गोडी लागते त्याची आवड होते. आणि त्याच्यामुळे एक असं वेगळंच का एक समाधान प्रसन्नता आठवलं तरी पण अजून ते जातच नाही डोक्यातून. ती ते ते सगळे म्हणतात ना की स्पंदनं सगळी आपल्यामध्ये जातात. म्हणून अशा या श्रवणाच्या ह्याच्यामधून हे सगळं आपल्याला मिळत असतं. आणि त्यासाठी सगळे मनातलं सोडून काय करावं ते एकाग्रतेने स्मरण केलं तर ती आपल्यामध्ये हळूहळू कशी होते गोडी त्याची तयार व्हायला लागते. म्हणजे या स्मरणातूनच अशी काय होते गोडी होते आणि गोडी जशी वाढते ना तसं तसं तो माझ्या जवळ यायला लागतो. जवळ आहेच पण मला वाटतं की दूर गेलाय पण तो जवळ यायला लागतो. आणि जवळ जसा येतो ना तसं आपल्या मनाची जी सगळी मानसिकता असते ना विचाराची ती सगळी बदलायला लागते. उदाहरण सांगते. पावसला खूप वर्षापूर्वीचं की तिथे ज्ञानेश्वरीचं अजून पारायण होतं. स्वामींची जे असते पुण्यतिथी वगैरे त्यावेळेस तर तेव्हा कसं हे सगळं बांधकाम नव्हतं. मांडव घातला जायचा आणि तिथे सगळेजण पारायणाला बसले होते. एके दिवशी काय झालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काहीतरी खूप जोराचं वादळ आलं. इतका वारा सोसाट्याचा आणि तो मांडव सगळा पडला. आता एक असे जे अगदी निस्तीम भक्त होते ते असे बसलेले होते आणि पारायणाला आणि तो खांब होता तिकडे तर तो खांब त्यांच्याच अंगावर पडला. ते पडले असे. त्यात त्यांना काय झालं खांब भाजलं. उठता येत नव्हतं. मग त्यांना उठवलं त्यांना हॉस्पिटलला नेलं ऑपरेशन झालं. पण ही जी भक्ती असते ना श्रद्धा भक्ती या स्मरणातून जे तयार होते ना तर त्यांना बघायला गेले होते कोणी
तर ते म्हणा कशी काय आहे, तर ते शेतकरी होते. म्हणे काय हो, एवढ्या ह्याच्यामध्ये 3 महिना त्यांना आता बेड रेस्ट होती, मला उठायचं नव्हतं. कशी म्हणजे विचाराची दृष्टी कशी बदलते त्याच्यासाठी मी सांगते आपली, की या स्मरणाचा कसा फायदा होतो. ते म्हणाले की काय हो, किती स्वामींनी कृपा केली म्हणे. हा, एखादं असतं तर काय म्हणाल असता, स्वामींचं एवढं पारायण ज्ञानेश्वरीचं करत असताना माझ्या अंगावर एवढं पडावं आणि मला एवढं काय हाडं फोडावं. हं, एवढं त्यांनी आम्हाला खर्च याच्यातून काढायला हवं होतं, असं व्हायला नको होतं. पण त्याच्याऐवजी ते काय म्हणतात, स्वामींनी किती कृपा केली, की हो वेळच मिळायचा नाही, शेतात किती कामं असतात. हं, पण 3 महिने आता मला नामस्मरण करायला स्वामींनी केवढा वेळ दिला पहा. हा, कशी विचाराची दृष्टी बदलते पहा, अशा या भगवंताच्या सान्निध्यात राहिल्यामुळे. हं? आणि म्हणून म्हटलेले की अशी मग देहाची बुद्धी, देहबुद्धी जे म्हणतो ना, ती अशी कमी होत जाते. आता त्याच्यात त्यांनी मी म्हटलं ना, की त्या योगेश बुवांनी तिथे इतकं सुंदर सांगितलं, की आता एवढा उन्हाळा होता, एवढ्या उन्हाळ्यात एवढा लोक, 3,500 ते 4,000 लोक होता. हा, आणि सगळे एवढा दिवसभर बसत होते. मग गरमी होती, असं होतंय, तहान लागते, काही नाही. कारण का, की ह्या स्मरणाचं असं महत्व आहे जपाचं, की जसा जसा तो जप आपल्या मनापासून होतो ना, तशी आतमध्ये शांतता येते. आणि त्या शांततेमुळे आपल्याला देहाचं काही वाटतच नाही. नाहीतर एवढ्या हिमालयामध्ये म्हणे सगळे लोक तिथे कसे काय ते नागाबुवा वगैरे काय नुसते किती लंगोटी बांधून राहतात. आपल्याला आश्चर्य वाटतं ना, की एवढी थंडी तिथे किती तरी घालावं लागतं, आणि हे अगदी असे उघडे, कारण ती शांती आतमध्ये आलेली असते. हे रहस्य सांगितलं त्यांनी, की जशी आपल्या आतमध्ये शांती यायला लागते ना, तसं या देहाचं काही वाटत नाही. मग देहाच्या अंगाने आत्ता मी उदाहरण दिलं ते दुःख, त्यांच्या शरीराला एवढं काय आले, दुःख आलं, पण त्याचं त्यांना काही नाही वाटलं. कारण या नामस्मरणाच्या मुळे ती शांती एक यायला लागते. आणि त्यामुळे एवढी गरमी तरी पण सगळे नाम घेत दिवसभर, रात्री 8 पर्यंत, सकाळी 5:30 ते रात्री 8 पर्यंत. मध्ये काही म्हणजे मध्ये चहा नाश्त्याला अर्धा तास, जेवायला मग 2 तास असायचे, 1 ते 3:30 पर्यंत, 3:30ला परत सुरू. पण तरी काय, हा काही खेळ नाही आहे ना एवढा वेळ बसणं म्हणजे. हं? आणि ते कसं होतं, कशामुळे, तर या स्मरणाने. हं? म्हणून आपण इथे सांगतात की गुण गायन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. की असं आपल्याला खरं नाही वाटत की देहबुद्धी कमी होते, अशी कशी कमी होते असं सगळ्यांना वाटतं. पण हेच खरं काय आहे, याचं रहस्य आहे, नामाचं रहस्य आहे, की खरंच अशी देहबुद्धी काय होते, त्याच्याकडे लक्षच नाही जात. की गरमी होतीये, तहान लागतील, ते लोक पाणी पण आणून द्यायचे, सगळेजण फिरतच जायचे. पण तुम्ही बसून शांततेने नाम घ्या बस, की त्याच्याने काय होणार आहे, तुमचं सगळं काय, सगळं पुढे चांगलं होईल. तर अशा या काय आहे, देहबुद्धीने आपण काय करत असतो, मन बुद्धी हे सारखं काय आहे, प्रपंचाच्या मध्ये गुंतलेलं असतं, त्याच विचारात असतं की नाही, सारखं काही ना काही 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 तेच विचार चालू असतात. हं? आणि म्हणून मन असं ग्रस्त आहे त्या सगळ्या विचाराने. मग भगवंताला राहायला तिथे जागाच नाही ना. आणि म्हणून नामस्मरण करत जातो, तसं तसं हे विचार कमी होतात, म्हणजे मन मोकळं होतं. आणि मन मोकळं झालं की तिथे हे स्मरण राहायला लागतं. हं? आणि जसं जसं स्मरण राहतं ना, तसं तसं आपलं घरदार, सत्ता, संपत्ती, मुलं बाळ यांचं इतकं प्रेम वाटत असतं ना, ते आपोआपच कमी व्हायला लागतं. म्हणजे आसक्ती कमी होते. प्रेम म्हणजे काय, प्रेम निरपेक्ष असतं. हं? म्हणजे तिथे अपेक्षा नसते, तसं तसं प्रेमाने सगळ्यांबरोबर राहता येतं. पण अपेक्षेमुळे, आसक्तीमुळे जे दुःख वाटायला येतं ना, ते येत नाही. अशा काय होतो, हळूहळू अंतःकरणात बदल व्हायला लागतो. हं? की आणि जसं जसं असं म्हणतात की
जसं जसं प्रेम येतं, जेवढं म्हणून तुम्ही स्मरण करत राहाल ना, तेवढं भगवंताचं प्रेम यायला लागतं, संसाराचं प्रेम कमी व्हायला लागतं. हं? आणि लक्षात येतं की किती रसरूप आहे हो हा पांडुरंग, हा किंवा राम कृष्ण ज्याला ते आवडत असेल तो इतका रसरूप आहे. असं काय वाटतं, आतमध्येच त्याची अनुभूती यायला लागते. आता आपण मीराबाईचं उदाहरण बघतो. मीराबाईला लहानपणापासून ते साधू बाबा कोणी आले होते, त्यांनी कृष्णाची मूर्ती दिली. हा आणि तिने ते काय ते म्हणून काय तर श्रद्धा पाहिजे. श्रद्धेने हे सगळं जे संत सांगतात ना आपल्याला ते स्वीकारायचं. आणि तिने अगदी मनाने तेव्हापासून निश्चय केला की कृष्ण हा माझा पती. त्यानंतर त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांचा प्रपंच होता. पण तो मेवाडचा जो राजा होता तो काय झाला, तो युद्धामध्ये गेला त्यांचे पती. तरी त्या काय भक्ती करतायत, पण त्यांना किती त्रास किती छळ केलेला आहे. आणि शेवट काय त्यांना बाहेर निघावं लागले. म्हणजे केवढं राजवैभव सगळं होतं, पण हे जे त्यांना प्रेम आलं ना, त्याच्यामुळे त्यांना काहीच नाही वाटलं हे सगळं सोडायचं. त्या सगळं त्याग करून वृंदावनात गेल्यात, जाडी भरडी वस्त्र नेसतायत, भिक्षा मागतायत काय, पण त्या कृष्णाच्या भक्तीमध्ये त्या इतक्या रमून गेल्या, इतक्या तल्लीन की त्यांना ह्या सगळ्याचं गौण वाटायचं हे सगळं उलट. म्हणजे अशी मनाची या भक्तीने अवस्था होते. आणि त्या पुढं काय म्हणतात आपल्याला माहिती, पायोजी महिने राम रतन धन पायो, वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु, भवसागर. या भवसागरातून मी तरुण गेले. उलट याच्यामुळे त्या प्रपंचामध्ये त्या राणीच्या ह्याच्यामध्ये सुखविलासामध्ये कसं वेड्यासारखं जीवन गेलं असतं. आणि त्याच्याऐवजी मला काय मिळालं, वस्तू अमोलिक, अमूल्य वस्तू परमात्मा त्याची प्राप्ती झाली. आता एवढं पण आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना मीराबाईंचं माहिती आहे, पण मीराबाईंचं सांगायला इतकं छान वाटतं. म्हणजे ती मीरा डोळ्यासमोर आठवली ना तरी असं आपण त्याच्यामध्ये असं अगदी हरकून जातो की त्या मेवाडच्या तिथे मेवाडला खूप आपत्ती यायला लागल्या या निघून गेल्यानंतर. तेव्हा त्यांना सांगितलंय त्यांच्या दिदाला की बाबा त्यांना परत आणा, तर परत मेवाडमध्ये सगळं नीट होईल. म्हणून त्यांनी ब्राह्मणांना पाठवलेलं आहे की त्यांना तिला घेऊन या परत. आता यांना जायचं नव्हतं, म्हणजे सुटलं ते सुटलं, परत ती अपेक्षा नाही राहत कुठली. पण आता नाही गेलं तर त्या ब्राह्मणांचा वध होईल असं होतं. त्यामुळे त्या गेल्या कृष्णाच्या मंदिरामध्ये आणि म्हणे मी विचारून येते. आणि तिथे त्या काय नृत्य करतायत, म्हणतायत आणि दार लावून करतायत. आणि थोड्या वेळाने आवाज बंद झालेला आहे. आणि म्हणून लोकांनी दार उघडून बघितलं तर कुठे मीराबाईच नाही, कृष्णामध्ये विसर्जित झाल्या त्या. फक्त काय त्यांचा त्या चुन्नीचा एवढासा पदर त्या मूर्तीच्या बाहेर असा होता. म्हणून कळलं की त्या मूर्तीमध्ये विलीन झाल्या. काय भक्तीची श्रेष्ठत्व आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की अशा प्रकारे म्हटलेले की गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व गोडी. फक्त माझी काय आहे, हीच इच्छा आहे की तुझे गुण, म्हणून या मीराबाईचं उदाहरण लक्षात डोक्यात की तिचे त्याचे गुण गात गात कशी जीवनाची सार्थकता केली. आता आपल्याला तर मीराबाई करू शकते, आपण कसं काय करू शकणार? असं काही नाहीये. मनाचा निश्चय आणि हे नामस्मरण याची पार धरली ना तर कोणालाही ते तारतं. आता हे चैतन्य महाप्रभूंचं पण प्रापंचिक होते. आई होती, पत्नी होती, पण त्यांना ती इतकं वेड लागलं होतं ना कृष्णाचं. सारखं म्हणायचे की मला कृष्णाकडे जायचं. एके दिवशी आई म्हणाली जा. आणि खरंच ते काय त्या आले. आणि मग असं आहे पुढे पुढे ते म्हणजे इतकी भक्ती ते करताना समुद्र किनारी बसले होते आणि निळ्या निळ्या लाटा येत होत्या.
मनात सगळं कृष्ण भरलाय ना, त्यांना तिथं कृष्ण दिसत होता निळ्या लाटांमध्ये. आणि मग ते त्याला त्याला भेटायला पुढे 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 पाण्यात जायला लागले. करत करत काय गेले, वाहून गेले. हं? पण त्यांना भान नाहीये. अशी भक्तीचा काय प्रभाव. आणि म्हणून अशा इथे आज म्हटलेले की असा हा लाभ जीवनामध्ये आपल्याला मिळतो. म्हणून इथे म्हणतात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. म्हणून त्याचं उत्तर सांगतात की मुक्ती नको, आणि काय, मुक्ती आणि संपदा. संपदा म्हणजे हे सगळं काय, संपन्नता, हे पण नको मला. फक्त काय हो, संत संघ. संत संघाचं इतकं महत्व आहे की त्याच्या संत संघामध्ये सगळे आपले सत्वगुण जागृत व्हायला लागतो. प्रत्येकामध्ये 3 गुण असतात, सत्व रज तम. पण प्रापंचिक लोकांच्या संगतीत राहिलो ना तर रजोगुण तमोगुणच सारखा राहतो. आणि ते अशा ह्या सगळ्या संगतीत राहिलो संतांच्या ना तर सत्वगुण वरती येतो. आणि सत्वगुणातूनच काय, हे नामस्मरण घ्यावंसं वाटतं, त्याच्यामुळे गोडी लागते, त्यामुळेच प्रेम येतं. सगळं सत्वगुणामुळे येतं. आणि म्हणून ते इथे म्हणतात न लगे मुक्ती. आता मुक्ती पण मला नको. आता मुक्त होण्यासाठी सगळं हे चाललेलं असतं ना कटाटो. काय करतात, एवढा सगळा अभ्यास करायचा, नामस्मरण करायचं, भजन पूजन. हा, या सगळ्यातून काय आहे, समजून घ्यायचं ना की हे सगळं दिसणारं कसं आहे, अनात्मा आहे. म्हणून ते काय सांगतात ज्ञान मार्गामध्ये की विवेक, सगळ्या ग्रंथांमध्ये विवेक वाढला पाहिजे. विवेक म्हणजे काय, विचार. आत्मा नात्म विचार. आत्मा कसा आहे, सत्य आहे. अनात्म म्हणजे काय आहे, जे उत्पन्न होतं नाश पावतं. मग तो विचार करायला शिकवतात आपल्याला ग्रंथ संत. की जर आता हे सगळं दिसणार आहे, ते सगळं कसं आहे, उत्पन्न झालेलं आहे ना आपल्या प्रत्येक वस्तूवर. मग काय करायचं, विचार करायचा की हे सगळं उत्पन्न झालंय म्हणजे ते काय आहे, कधी ना कधी नाश पावणार. मग आपल्या घरातल्या वस्तू सगळ्या, किती प्रेम आहे त्याच्यावर, किती आसक्ती आहे. पण आता हा विचार करायला शिकवल्यावर कळतं की अरे, या माझ्या माझ्या म्हणतोय पण ह्या तर सगळ्या जाणाऱ्या आहेत, काहीच टिकणार नाहीये इथे. एवढंच काय, माझा देह सुद्धा, माझ्या नातेवाईकांचे देह सुद्धा, ते पण उत्पन्न झाले, जन्म झालाय ना सगळ्याला, मृत्यू आहे. मग अशा अनात्म वस्तूंवर आपण काय चिकटलो आहोत, त्याच्यावर प्रेमाने त्याच्यामध्ये आसक्त होऊन राहिलोय. आणि त्या आसक्तीचा परिणाम काय होतो, परत पुढच्या जन्मात जन्म घेत राहावं लागतं. आणि म्हणून आपल्याला संत शिकवतात, त्या संत संगतीमध्ये हे कळायला लागतं की हे सगळं अनाथ नाही. जसं आता असतं, आपली बुडणारी बँक आहे, त्याच्यात कोणीतरी इन्व्हेस्टमेंट करायला जाईल का, नाही जाणार की नाही. बुडणारी होती, त्याच्यावर कसं काय पैसे गुंतवणार. तसं हे सगळं अनात्म आहे. मग अशा या अनात्म्यामध्ये किती आपण आपली काय केली, गुंतवणूक करून ठेवली आहे ना मनाने. सगळं माझं माझं, तिथे प्रेम, तिथे आसक्ती, तिथे ममत्व. पण ही दृष्टी संत आपल्याला संत संगतीत करायला लागते की अशा अनात्म्यामध्ये तर राहायचं तर आहे, हे काही सोडून जाता येत नाही. घर दार हा सगळा प्रपंच, देह, सगळ्यामध्ये राहायचंय. पण कसं राहायचंय, अलिप्त होऊन राहायचंय. कारण ते अनात्म मनाने समजून घ्यायचं असं. आणि म्हणून मग ते म्हणतात की असं मनाने समजून घेतलं की मनाने मोकळं व्हायचं. मुक्ती म्हणजे काय, मनाने मोकळं व्हायचं. या सगळ्यामध्ये मन अडकलेलं आहे. ते विचाराने काय करायचंय, मन मोकळं करायचं. असं मोकळं झालं की त्याच्यामधल्या इच्छाच राहत नाही, अपेक्षा नाही, वासना नाही. की मग त्यावेळेस असं आहे की मृत्यू येतो ना, तेव्हा कंठामधला उदान वायू असतो, तो आपल्या आतमध्ये लिंग देह आहे. हा दिसणारा स्थूल देह आतमध्ये लिंग देह आहे. त्याच्यामध्ये काय आहे, मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण, हे सगळं आतली इंद्रिय आहेत ती सगळी. त्या इंद्रियांमध्ये वासना संस्कार हे सगळं घेऊन काय आहे, तो उदार वायू निघून जातो.
आणि मग जशा त्याच्या इच्छा वासना असतात त्याप्रमाणे त्या देहा दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतो. पण आता काय झालं, हे जेवढं जेवढं कळत जातं संतांकडून तसं तसं मन काय झालं, आता सगळ्यातून मोकळं झालं. सगळी आसक्ती ममत्व गेलं, वासना त्यामुळे त्याच्या संपल्या. इच्छा कशाच्या, या जगातल्या इच्छा, या देहासाठी. पण हेच खोटं आहे सगळं. दिसणारं जग पण कसं आहे, खोटं आहे. देह पण खोटा आहे. आणि त्याच्या इच्छांसाठी या वासना धरून राहतो, जगतो. आणि त्यामुळे परत जन्म येतात. मग त्या इच्छा संपल्या की त्या उदार वायूला काहीच घेऊन जायला राहत नाही. आणि म्हणून पुढे जन्मच नाही. म्हणून या संत संगतीमध्ये एवढा हे होतो. पण इथे तुकाराम महाराज आपल्याला हे दाखवतात की अशा प्रकारे मला मुक्ती पण नको आणि संपदा पण नको. कारण का म्हटलेले की हे जे संपदामध्ये हे सगळं माझं आहे, प्रपंचाला, माझी बायको, माझे मुलं, हे सगळं काय आहे, वास्तविक हे अनात्मा आहे. तरी पण भक्ती मार्गामध्ये हे वैशिष्ट्य आहे की काय सांगतात की त्यांच्याशी जणू काही काय आहे, भगवंताची माणसं आहे ती, भगवंताचं घर आहे असं समजून इतकं प्रेमाने करायचंय. तर पांडुरंग काय होतो, प्रसन्न होतो. आणि म्हणून अशी ही दिसणारी संपदा आहे की सगळं माझं घर दार, माझं एवढा सगळं काय आहे, प्रपंच, एवढा सगळं आमचा गोतागोळ, काय सगळं काय विचारू, किती अहंकार येतो त्याचा. सगळ्याचा अहंकार येतो ना, सत्तेचा, संपत्तीचा, नातेवाईकांचा, मुलाबाळांचा तर काही विचारू नको. सारखं हो माझा मुलगा तर इकडे आहे, माझा मुलगा तर असा करतो, माझी सून असं म्हणाली, त्याच्यातच गुंतलेलं मन. ते सगळं काय होतं, मोकळं होतं या संतांच्या संगतीने. आणि म्हणून म्हणतात की अशा प्रकारे काय, मला ही संपदा पण नको, मुक्ती पण नको, मला तुझं फक्त प्रेम दे. आता तुकाराम महाराजांना पण प्रपंच होता, पण ते काय विठोबाच्या नामामध्ये देहभान सगळं विसरून जायचे. ती आवली त्यांची पत्नी शोधत डोक्यावर टोपलं घेऊन शोधत शोधत त्यांना तिकडे भंडारा डोंगरावर जायची. मग त्यांना बसवून भाकरी खाऊ घालायची. तेव्हा ते प्रेमाने खायचे बरं का. तेव्हा तिला पण प्रेमाने खाऊ घालायचे. असं नाही की काय आता कुठली माझी पत्नी कसलं काय, असं काही नाही. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी प्रपंच केला. पण तो कसा आहे, पांडुरंगाच्या स्मरणामध्ये. आणि म्हणून अशी म्हटलेले की किती संपत्ती, किती हे सगळ्यातून मोकळं झालं तरी पण हे भगवंताचं जे प्रेम आहे ना, त्याची गोडी आहे ना, ती फार वेगळी आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात ते की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. म्हणजे याच्यामध्ये फक्त भक्तीचं महत्व दाखवण्यासाठी. आता त्यांना वास्तविक गर्भवास नाहीच आहे, त्यांना परत जन्म पण नाहीये. आणि ते पण काय आहे, आम्ही आहो वैकुंठवासी, आलो याची कारणार्थी, सगळ्यांना भक्ती मार्ग दाखवण्यासाठी आलोय. पण तरी त्यांनी प्रपंच करून दाखवला. आणि त्याच्यातून असं सांगताय की अशी भक्ती करण्यासाठी तुम्ही हा तुमचा मनुष्य जन्म वापरा, त्याच्या स्मरणात राहा. आणि त्याच्या स्मरणात इतकी अविट गोडी आहे की त्याच्यासाठी म्हणजे गर्भवासाचं दुःख पण काही वाटत नाही. अशा प्रकारे फक्त त्याचं महत्व दाखवायला इथे ते म्हणतात की सुखे घालावे आम्हासी. की आम्हाला त्याचं काही वाटणार नाही, कारण देहबुद्धीच नाही ना. भगवंताच्या स्मरणाने काय होतं, देहबुद्धी कमी कमी व्हायला लागते. आणि अखंड प्रसन्नता, आनंद त्याच्या रूपामध्ये, नामामध्ये तल्लीन असं मन राहायला लागतं. आणि त्याच्यामुळे काय, या दुःखाचं, हे सगळे दुःख तर कसे काहीच नाही त्याच्यापुढे, या आनंदापुढे. अशी काय होते, एक मनाची धारणा होते. आणि म्हणून इथे आपल्याला असं हे नामस्मरणाचं रहस्य दाखवून ते अशा प्रकारे आपल्याला सांगतात. दुसरा अभंग आपण थोडा 10 मिनिटात घेऊ, कारण उत्तर असे 4-5 अभंग दिलेले असतात एका प्रश्नाच्या उत्तरासाठी.
ते सगळे काय करायचं ते समजून घेऊन त्याप्रमाणे मांडायचं असतं. पण म्हणून आता आपण दुसरा बघू त्याला अनुलक्ष नसतो की मोक्षाचे आम्हाची नाही अवघड. तो असे उघड लागून किती म्हणजे एक केवढं हे येतं ना धैर्य येतं. काय म्हणतायत की मोक्षाचे आम्हाची नाही अवघड. मोक्ष काही आम्हाला अवघड नाहीये. आता सगळ्यांना मोक्ष किती अवघड वाटतो. अरे बापरे, कुठे या जन्मात कुठे मोक्ष मिळणार हो. कसं काय हे सगळं सोडायचं, एवढं सगळं मी एवढं माझं माझं गोळा केलं, एवढे कष्ट करून आणि सोडायचं सगळं आणि मोकळं व्हायचं. सगळे म्हणतात ना, छान वाटतं, ऐकायला छान वाटतं. मी आता वर्ग घेते ना, त्याच्यामध्ये इतकं समजून सांगितल्यावर खरंच डोळे उघडतात. काय आपल्याला खरंच कळायला लागतं. पण मग कसं हे जमणार असं म्हणतात. कसं जमणार हे सोडवत नाही. असं किती उघड आहे, हे अनात्म आहे, हे सगळं येणारं जाणार आहे आणि तरी सोडवत नाही ते. इतकं धडधडीत चालतं आपल्याला, असे डोळे उघडून देतात तरी म्हणतात की आम्हाला सोडवत नाही. हो, हे माझं आहे, माझं आहे. म्हणून आता थोडंसं काही द्यायचं म्हटलं आपल्या घरातून तरी पण 10 वेळा विचारतो, देऊ की नको, देऊ की नको, एवढं देऊ का तेवढं देऊ, हे देऊ का ते देऊ, मला हे नको, हे आपलं हे चालेल, ह्याचं काय घरात हेच देते. असं होतं की नाही, द्यावं असं वाटतच नाही. कारण काय, इतकं चिकटलेलं आहे. आता वास्तविक ते राहिलं आणि गेला जीव, काहीतरी बरोबर येणार का. जेवढं ठेवलंय माझं माझं म्हणून दाळ दागिने काय काय काही बरोबर घेत नाही. हे सगळं करतं पण वळत नाही म्हणतो ना. आणि ते तिथे त्यांच्या तेवढंच धाडस सांगायचं की मोक्षाचे आम्हाला नाही अवघड. आम्हाला अवघड नाही मोक्ष, मोकळं होणं आम्हाला काय अवघड नाहीये. कारण काय, त्यांच्या मनातून सगळं केलेलंच आहे. या नामस्मरणातून काय झालंय, मन असं शुद्ध होऊन गेलं. या सगळ्याची काय झाली, आसक्ती निघून गेली. तुम्ही प्रयोग करून बघा, 10 मिनिटं काय घरी सगळं मनातून काढून अगदी मोकळं होऊन बसायचं. माझं काही नाहीच आहे, माझं देव पण नाही, माझं हे काहीच नाहीये. आणि फक्त पांडुरंग बस निर्विचार म्हणतो ना, अशी अवस्था 10 मिनिटं काढू लागते. इतकं छान वाटते तुम्हाला. सगळं असं मोकळं मोकळं झालं. हे सगळं ओझं घेतलेलं आहे आपण, माझं 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 हे सगळं. आणि ते नुसतं सोडून आपण बसलो ना तर इतकं बरं वाटतं. मग ते कायमचं सुटलं तर किती छान, किती सुंदर जीवन होतं ना. आणि तसं तुकाराम महाराजांचं झाले. आणि म्हणून ते म्हणतात, तो असे उघड गाठोडीस. उघड आहे आमच्या आमच्या गाठोडीमध्ये काय आहे, उघडा आहे मोक्ष. म्हणजे आम्ही सगळ्याकडून मोकळे झालेलो आहोत. आम्ही कुठे चिकटलेलोच नाहीये. चिकटायचं कुठे, जो सत्य आहे त्या गोष्टीला चिकटावं. जे असत्य आहे, जाणार आहे, त्याला का म्हणून चिकटावं. आणि त्याच्यामुळे ते या नामस्मरणाने हळूहळू काय आहे, शुद्ध बुद्धी होत गेल्यावर ते आकलन व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळे आपोआप काय झालं, ते सगळं सुटतच गेलं. आणि म्हणून पुढे म्हणतात, भक्तीचे सोहळे होतील जीवाती, नवल तेविशी पुरविती. मग आता हे जे सगळे भक्तीचे काय आमच्या अंतःकरणामध्ये जशी जशी हे निघून जातं ना, मगाशी आपण बघितलं. म्हणून काय वैज्ञानिक पद्धतीने समजून घ्यायचं की नक्की काय होतं. नामस्मरण करतो त्याच्यामध्ये शुद्धता होते. शुद्धता झाली की काय होतं, हे सगळं बाजूला होऊन जातं. आणि मग काय होतं की अंतःकरणामध्ये भक्ती यायला लागते, म्हणजे प्रेम यायला लागतं. आणि त्याच्यामुळे इतका आनंद आनंद वाढायला लागतो. कारण तो आनंद स्वरूप आहे ना. आणि म्हणून माझ्या अंतःकरणात ते म्हणतात, भक्तीचे सोहळे होतील जीवाती. प्रत्येक जीवाला म्हटलेले, असं मला ते असं नाही म्हणत. कोणीही अशा प्रकारे नामस्मरण करील तर त्याची शुद्धता होईल आणि त्याच्या आतमध्ये आनंद वाढायला लागतो. आणि सोहळे म्हणजे सोहळा असतो की नाही, एवढा मोठा पर्व असतं, एवढा मोठा सोहळा करतो आपण, लग्नाचा सोहळा, किती आनंद आनंद असतो सोहळ्यामध्ये.
तसा अंतःकरणात प्रत्येक जीवाच्या एवढा आनंदाचा सोहळा येईल. आणि नवल तेविशी पुरविता म्हणून म्हणतात की ते कशामुळे होईल, हा आनंदाचा सोहळा कशामुळे येईल, तर भक्तीमुळे येईल. भगवंताच्या भक्तीने. आणि म्हणून मला तर तो सोहळा हवाय. आणि हे प्रत्येक जीवाला मी सांगतोय, प्रत्येक जीवाने या मनुष्य जन्मात येऊन तो सोहळा भोगावा आनंदाचा. आणि त्याच्यासाठी काय आहे, भक्तीची इच्छा तू माझी पूर्ण केली. तो सोहळा भोगता येण्यासाठी भक्ती यावी लागते ना. आणि त्या ती भक्ती काय केली, पांडुरंगा तू मला माझ्या अंतःकरणात दिलीस आणि त्याच्यामुळे ती काय झाली, पूर्ण झाली आहे. मग त्याच्यात काय आश्चर्य, असं ते म्हणतात की तेविशी पुरविती. नवला काय त्यात, की भक्ती केली की तो आनंदाचा सोहळा देणारच भगवंत. तो काही असा हात राखून राहत नाही. काय भगवंताचा नाहीये, जो जशी भक्ती करेल तेवढं त्याला ते प्रेम, त्याला आनंद देतोच. कारण ते त्याचं देणंच आहे. ते इतकं जो कसा आहे, उदार आहे, त्याच्यात नवल काहीच नाहीये. म्हणून पुढे म्हणतात की ज्याचे त्याची देणे कोणते उचित, मानूनिया हित होतो घेतो सुखे. की ज्याचे त्याला देण्यात काय मोठे उचित आहे, असे समजून आम्ही त्याचा आनंदाने स्वीकार करतो. त्याच्यामध्ये तेवढं ज्याचे त्याचं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जीवाचं खरं स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मग तेच त्याला तो देतोय ना, तो काही वेगळं काढून देत नाहीये. म्हणून ते म्हणतात की तेच तो आहे, देणं उचित आहे. आणि तेच तू आम्हाला देतोय. म्हणजे या भक्तीच्यामुळे, या प्रेमामुळे तू आम्ही खरे जे आनंद स्वरूप आहोत, तेच काय त्या आनंदाची, आमच्या स्वरूपाची आम्हाला परत प्राप्ती होते आहे. आणि म्हणून आम्ही काय आहे, त्या आनंदाचा स्वीकार करतो. स्वीकार पण करता आला पाहिजे ना, की खरा मी कोण आहे हे मला काय हे उघड करून दाखवलं. आणि त्या आनंदामध्ये, त्या स्वरूपात मला काय केलं, तल्लीन केलं. म्हणून काय आहे, तो आनंद म्हणजे ह्या सगळ्या हा विषयाचा आनंद आहे ना, तो कसा आहे, जाणारा येणारा आहे. म्हणून ही जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे, नवविधा भक्तीतून अशा त्या आनंदापर्यंत पोहोचता येतं. पहिली श्रवण सांगितलेली आहे. श्रवणातून काय, ऐकता ऐकता त्याचं सामर्थ्य कळायला लागतं की कसा आहे हा भगवंत, किती सामर्थ्य संपन्न आहे. मग त्याचं प्रेम येतं ना, की जर योग्यता पटली त्याची की त्याचं प्रेम यायला लागतं. आणि मग असं वाटतं दुसरं सगळं बोलतोय प्रपंचाचं, त्याच्याऐवजी भगवंताचंच बोलत राहतो. मग आणि इतकं त्याचं आतमध्ये साठतं ना, अरे तो असा आहे, तो तसा आहे. मग काय होतं की सगळ्या आता आपल्या ओळखीच्या ज्या आहे, अरे रामकथा किती छान झाली, त्या रामकथेत असं सांगितलं, तसं सांगितलं, आता भागवत होईल, आता अधिक महिन्यात ठिकठिकाणी. पण त्याच गोष्टी करतो ना आपण, दुसरं प्रपंचाचं बोललंच नाही ना. जे ऐकतो ना तेच मग काय होतं, बोलावंसं वाटतं. तीच कीर्तन भक्ती झाली. मग नामस्मरण म्हटले तिसरी, मग त्याचंच नाव घेत राहावं. हे सगळं प्रपंचातली नावं काय घेत राहायची, त्याचंच नाव घेत राहावं. म्हणून त्याचंच नाव घेतो. मग पादसेवन भक्ती म्हटलेले, म्हणजे त्याची सेवा करायची, जशी जमेल तशी, जे आपल्याला करता येईल तशी. की ती करण्यासाठी अशी प्रवृत्ती होते. नाही तर आतापर्यंत काय आपण आपलं बरं. पण आता असा भाव होतो की नाही, हे सगळं जग त्याचं आहे, सगळं त्याचं आहे. तर माझ्याने काय ते जिथे काय दिसेल होईल तशी काय आहे, सेवा करावी. एवढंच काय, आपल्या घरात सुद्धा अशी प्रवृत्ती होते की ह्या सगळ्यांची मी सेवा करतोय. मग तिथे असं नाही मी तुमचं एवढं केलं, मग माझ्यामुळे तुमचं असं झालं, हे सगळं मनातून निघायला लागतं. मग अर्चन भक्ती सांगितली की म्हणून मग त्याची मग काय, किती जण मला असे भेटले, सांगायला लागले की आम्ही जसं या मार्गाला लागलो ना, काहीच नसतं ना, प्रोफेसर काहीच आहे, काही गंध वार्ता नव्हती, पण असं गुरुमंत्र घेतला आणि असं करायला लागला. म्हणून आता मी 2-2 तास पूजा करत बसते.
इतकं छान वाटतं, त्याच्यातच रमते, आरत्या म्हणत बसते, गंध लागत, त्याचं स्मरण करत 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 काय अहो इतका आनंद मिळतो. हं? अर्चन भक्ती, हं? वंदन भक्ती नमस्कार म्हटलेले की जे दिसेल त्याला वंदन, म्हणजे माझा अहंकार लय होतो, मी कोणी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, हे कमी व्हायला लागतं. आणि मग दास्य येतं, की मग असा भाव येतो मनामध्ये की मी तर भगवंताचं दास्य आहे, भगवंतांनी मला या सगळ्यांची सेवा करायला पाहिजे, मी ट्रस्टी आहे, मोनिक आहे. हं? असा भाव येतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, सेवेच्या भावातून सख्यत्व येतं. आणि सख्यत्वातून काय होतं, त्याच्याशी एकरूपता होऊन जाते. आत्मनिवेदन म्हटलेलं आहे की त्या आनंदाची प्राप्ती होऊन जाते. म्हणून ही भक्ती अशी म्हटलेली की अशा प्रकारे की मानून हित घेतो सुखे. हं? की हे सगळं काय माझ्या हितासाठी तू मला या भक्तीला लावलेस, म्हणून काय रोज त्याचे आभार मानावे. की नाहीतर एवढा लोक इथे राहणारा, हा कोणीतरी येत आहेत का बा, एवढेच येतात. कारण नाही ऐकावंसं ते करावंसं नाही वाटत. टीव्ही पाहत असते 2-2, 4-4 तास, पण इथे एक तास बसून काहीतरी श्रवण करावं अशी बुद्धी होत नाही. हं? आणि म्हणून इथे म्हणतात की माझ्या हिताचं, की या यांनीच मला खरा उद्धार आहे ना, खरं माझं हित होणार आहे, ते तू माझ्या समोर काय आहे मला तिथे प्रवृत्त केलं. हं? ते करण्यासाठी एवढी बुद्धी दिली. म्हणून तुझं काय म्हणतो की तू सुखेल, की मी असं खूप आनंद मानतो त्याच्यामध्ये की खरंच ही भगवंताची कृपा आहे. खरं आपल्याला इकडे यावंसं वाटणं किंवा देवळात जाऊन दर्शन करावंसं वाटणं किंवा घरी काहीतरी जप करून काही ग्रंथ वाचतो असं वाटणं, ही काय होतं, तिची कृपा असते. त्याच्याशिवाय नाही होत ते. आणि त्याच्यातूनच आपला पुढेचा प्रवास सगळा आता आपण बघत गेलो की शुद्धता होते आणि गोडी लागते. आणि म्हणून पुढे म्हणता तुका म्हणे सुखे देई संसार, आवडीची थार करी माझे. सुखाने तू संसार दे. हं? म्हणून असं नाही म्हणत मला हा संसार नको, संसार वाईट आहे, असं आहे. सुखाने संसार दे, पण काय ठेव माझ्या मनामध्ये तुझी आवड, तुझं स्मरण, हं? आणि तुझं हे सगळं आहे, हा भाव माझ्या राहते. हं? हीच माझी आवड आहे. म्हणून मला वाचक म्हटलेले की अशा या की मोक्ष, संपदा, हं? हे सगळं किंवा गर्भवास, या सगळ्यापेक्षा ही आवडच मला हवी आहे. आणि ते का हवी आहे ते आपण थोडस बघण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ झालेली आहे, नंतर मी तिसरा अभंग आणला होता, पण 6 वाजत आले त्याच्यामुळे. आणि म्हणून त्याच्यात म्हटलेले की कारण अशा प्रकारे म्हटले मज दास करी त्यांचा, की जे संतांचे दास आहेत, हं? त्यांचे दास्यत्व, त्यांची सेवा करण्याची मला काय करतो, अखंड तीच माझ्या मनात तीच बुद्धी राहते. हं? तशीच मला काय आहे, सतत प्रेरणा तशीच तू दे. आणि त्यामुळे जसं याच्यामध्ये म्हटलेले पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, हं? की संतांचे कळपचे कळप निर्माण होते. हं? की कारण काय होईल, की त्यामुळे लोक संतांच्या संगतीत राहतील आणि त्या संगतीतून काय होईल, त्यांचा उद्धार होईल. हं? आणि अशा प्रकारे म्हणून म्हणतात की मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. मग किती गर्भवास आले ना तरी त्याचं काही वाटणार नाही. कारण काय आहे की संतांच्या संगतीत मला तुझं स्मरण आहे ना, मग त्यात दुःखच नाही ना काही, त्याच्या स्मरणात कसलं दुःखात जाणीव होत नाही. म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवायचा की जे आपल्याला आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक ही सगळी दुःख भोगायला लागतात. आध्यात्मिक म्हणजे शरीराला येणारी, आधिभौतिक म्हणजे जगाकडून येणारी, आधिदैविक म्हणजे दैवाकडून येणारी, हं? ती भोगावीच लागतात, त्याच्यातून जावंच लागतं. पण ते इतकं सहजतेने, धीराने, आनंदाने ते करता येतं. आता सगळ्या संतांचं आपण बघितलं ना, रामकृष्णांना गळ्याचा कॅन्सर होता,
किती दुःख व्हायचं. म्हणजे ज्यावेळेस त्यांना इथे दुखायला लागायचं ना, 1-2 तास असे असे तळमळायचे. पण त्या कालीमातेच्या स्मरणात ते करायचे आणि थांबलं ना की नंतर वाटायचं पण नाही की इतकं यांना त्रास होत होता तेव्हा. इतके प्रसन्न सगळ्यांशी बोलणार हसणार, अशी काय होते की त्याची जाणीव नसते. म्हणजे ते देहाचं दुःख देहाच्या हाती, असं करून ते सहज सहन केलं जातं. आणि म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे सेवा म्हणून जे दास आहेत ना, त्यांची सेवा करण्याची तुम्हाला काय देईल? अखंड संधी देईल, तशी उपलब्धता करून देईल. एक छोटंसं उदाहरण सांगते की हनुमंताचे, आता हनुमंत काय झाला आहे, हा दास आहे, रामाचा दास आहे. मग त्या हनुमंताची जरी काय आहे सेवा केली तरी त्याचं खूप मोठं फळ मिळतं, असं ते इथे सांगतात. की संतांचे जे दास आहेत त्या दासांची जरी केली, भगवंताचे जे दास आहेत त्यांची दास केली तरी पण काय होतं, खूप आपल्यावर उद्धार होतो. तर अशा 2 गोष्टी आहेत उदाहरण. एक तर मंत्रालय आहे. मंत्रालयाला हे राघवेंद्र स्वामी म्हणून गेले, ते हनुमंताचे भक्त होते. म्हणजे ते काय आहे, हनुमंताचं स्तोत्र म्हणत बसायचे ना, तर तिथे तो दगड होता, ज्या दगडावर त्या दगडावर प्रत्यक्ष हनुमंताची मूर्ती साकारलेली आहे, आज पण आहे तिथे. आणि त्यांनी जिवंत समाधी घेतली. ते समाधी घेतल्यानंतर काय झालं, ब्रिटिश काळ होता आणि त्या लोकांनी ठरवलं की ही सगळी आश्रमाची जमीन ती आता आपण घेऊन घ्यायची. आणि म्हणून ते लोक काय आहे की घ्यायला येणार होते दुसऱ्या दिवशी. सगळे तिथले भक्त लोक काय करतायत, हनुमंताची उपासना करत होते रात्रभर. आणि तेव्हा राघवेंद्र स्वामी स्वतः काय केले, त्या माणसांच्या तिथे गेलेले, वाटाघाटी केल्या त्यांनी. आणि त्यांची बुद्धी फिरली आणि ते म्हणून नाही, आम्ही घेणार नाही. कारण हनुमंताची सगळ्यांनी उपासना केली आणि म्हणून हनुमंताने काय केलेलं, अशा प्रकारे केलं. तसंच इकडे नैनितालच्या पुढे नीम करोली बाबा, कैची धाम आहे. मी आत्ताच गेले होते. हनुमंताचा अवतार होऊन गेले ते नीम करोली बाबा ना. ते इतकं प्रसन्न, अशी एक फक्त त्यांची मूर्ती आहे तिथे, त्यांनी समाधी घेतली तिथे. आणि अशी कांबडी अशी घेतलेली, अंगावर काळी, एवढंच. आणि दुसरं काही नाही. पण तिथे आपण असं बघितलं ना तरी इतकं छान वाटतं, अशी प्रसन्न त्यांची अशी ती प्रसन्नता सगळी. आणि सगळीकडे असं ते भरलेलं आहे आणि इतकं सुंदर सगळं वातावरण आहे. तर असं तिथे म्हणतात की ते हनुमंताचे अवतार होते आणि म्हणून हनुमंताची उपासना केली ना त्यांच्या नावाने, तर प्रत्येकाच्या जीवनाला दिशा मिळते. म्हणजे आता हे काय ऍपल आहे, ऍपल कंपनी माहिती ना, फोन असतात त्याचे जे सीआयओ, गुगलचे सीआयओ, ते तिथे गेले होते आणि त्यांना पुढे सगळी प्रेरणा मिळाली काय करायचं ते. इतकं काय आहे, म्हणजे त्या असे त्यांचे दास, आणि त्या दासांच्या तिथे जाऊन जरी आपण काय उपासना केली, तिथे प्रार्थना केली, तर आपल्या जीवनाला मार्ग मिळतो. म्हणजे आता इथे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, पण ते आता कसं काय शक्य आहे, म्हणून मी हे उदाहरण सांगितले की आज सुद्धा आपण जर श्रद्धा ठेवून काय त्या दासाची जरी मनपूर्वक भक्ती केली ना, तरी आपलं काय होतं, उद्धार होतो, जीवनाला दिशा मिळते. तर अशा प्रकारे आपण थोडंसं तुकारामांच्या अभंगातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की अशीच तुमच्यासारखं आम्हाला पण काय करा, या सगळ्या भवसागरातून उतरून या श्रवणातून आम्हाला अशी एक एक सगळी काय येऊ द्या, पुढे 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 सगळं जायची मार्ग तुम्ही दाखवा. तर जय जय रघुवीर समर्थ.